महानगरपालिका अंतर्गत येत असलेले सर्व हॉटेल, खानावळ, रक्तपेढी, पाणी कॅन, आईस फॅक्टरी, चहाचे दुकान, बार, रेस्टॉरंट, ढाबे व इतर ठिकाणच्या आस्थापना दुकाने ज्या ठिकाणी साथरोग पसरण्याची शक्यता असते त्या ठिकाणची सूक्ष्मजीव पाणी तपासणी विशेष मोहीम मनपा आयुक्त सचिन कलंत्रे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या आदेशानुसार अमरावती शहराचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी सुरू केली आहे। शहरात ज्या ज्या आस्थापना यांना बाजार परवाना अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा वापर होत असेल त्या ठिकाणचे पाणी हे दूषित नसले पाहिजे, नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळाले पाहिजे व तिथे काम करणारे व्यक्ती कामगार हे निरोगी असायला पाहिजे। त्यासाठी नुकताच प्रशासक यांनी प्रशासकीय ठराव घेऊन आरोग्य विभागाने आरोग्य विषयक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी सर्व हॉटेल, बार, खानावळ, रक्तपेढी, पाणी कॅन, चायनीज सेंटर, पंचकर्म व इतर आस्थापना यांची वापरण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग नियंत्रण अधिकारी हैदर अली, स्वास्थ्य निरीक्षक बबन खंडारे, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आली। हे पाणी नमुने सूक्ष्मजीव परीक्षणासाठी व पिण्यास योग्य आहे किंवा नाही त्यासाठी जिल्हा प्रयोगशाळा येथे पाठवून व क्वालिटी बघण्यासाठी योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर त्या आस्थापना पेढी यांना आरोग्य विषयक ना हरकत देण्यात येणार आहे। तरी सर्व आस्थापना दुकाने यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिकेतून पाणी तपासणी करून घ्यावे व आरोग्य विभागातील साथरोग कक्षाशी संपर्क साधावा अशी माहिती डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।